अरे नाही 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 गौरे, तू काय करू राहिली यार? ते चांदचं बोकड आहे गौरी. तिकडून ते चांदचं बोकड वाजलं तर इकडे राजहंस टाकीवर चढले होते आणि उडी खाणार होते बाबा. सकाळ सकाळ राजहंसचे ना खुरडं साफ केलं, किती घाण निघली बाबा. तिथं त्यांना मस्त पैकी खाली टाकलं, गौरीला खाली टाकला. म्हणलं चला गाडी आता खाली जावं लागेल आपल्याला. गव्हाच्या पेंड्या वेचायच्या होत्या राहिलेल्या. आता बाबन मी सगळ्या पेंड्या उचलून घेतल्या, मस्त पैकी ढिगल घातला. आता आहे ना खळ करायला मंगळवारी म्हणजे उद्या येणार आहे बरं का. पण आता बघू काय होतंय बाबा, खळ्याचं किती गोण्या काय होत्या. आता दुपारी गेलो होतो बाबन मी शावगावला, मस्त पैकी बॅटरी आणली बाबा. ती दारे दाराला आहे ना माझ्याकडे बॅटरी किती दिसतच नाही नीट. आता अशा फोकसची आणली ना, तुम्हाला व्हिडिओचे शेवट दाखवतो कसा फोकस हिचा. आता दुपारी राजहंस मस्त पैकी पाण्यात सोडले, त्यांना कोथंबीर खायला टाकली आणि इकडे बघतो राजहंसच्या खुरट्यात आहे ना गौरी गेली होती, सगळी पाईपलाईन फोडून टाकली बाबा. सगळं पाणी पाणी करून टाकलंय. आणि दुपारी अचानक बाबा ते खळेवाला आला. अर काय पळापळ सांगू तुम्हाला, नुसतं इकडून तिकडे पळता पळता मस्त पैकी खळं झालं. गोवाने मस्त पैकी आपल्या गाड्यात टाकले. म्हणलं आता गाड्याचे पैसे फिटले, आपले विषय संपला. आपण आहे ना खरं तर गोवाने व्हायसाठीच गाड्या केला होता. असा आनंद झाला ना भाऊ. म्हणलं विषय संपला भाऊ. आता शेवटची कोणी होती मस्त पैकी खांद्यावर घेतली. म्हणलं चला आता घरी. चला आता लावतो मी. अरे बापरे.